गुड मॉर्निंग सर्वांना. कथेचं नाव आहे रुद्रांशवाज्ञा भाग 17. पाठीमागचे भाग वाचले नसतील तर नक्की वाचून घ्या. प्लेलिस्टमध्ये सर्व भाग अवेलेबल आहेत या कथेचे. कथेला सुरुवात करूया. मृत्यूचा उत्सव आणि श्वासांचा महाअभिषेक. नीलकमल बेटावरील तो अलिशान राजवाडा आता एका स्मशान शांततेत बुडाला होता. बाहेर समुद्राच्या लाटा एखाद्या पिसाळलेल्या वाघासारख्या किनाऱ्यावर आदळत होत्या. आकाशात विजांचा असा काही कडकडाट सुरू होता, जणू निसर्गही या होणाऱ्या अघोरी कृत्याला विरोध करत होता. राजवाड्याच्या सर्वात खोल भागात असलेल्या शून्य कक्षात संजीवनी विधीची तयारी सुरू होती. अमनने सप्रेसरच्या मदतीचा टायर लावला होता. 1 तास 52 मिनिटे. काचेच्या स्क्रीनवर ते लाल आकडे धडधडत होते. प्रत्येक सेकंद गौरीच्या शरीरातील त्या सुप्त विषाला जागृत करत होता. रुद्र शांत उभा होता. त्याच्या अंगावर जखमांच्या खुणा होत्या, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. त्याने गौरीकडे पाहिले. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. तिला माहीत होते की तिला वाचवण्यासाठी रुद्राला स्वतःच्या मृत्यूला दारातून परत यावं लागणार आहे. रुद्रजी, आपण दुसरा काही मार्ग शोधूया का प्लीज? गौरीने थरथरत्या हाताने रुद्राचा हात धरला. रुद्राने तिला जवळ ओढले. तिच्या कपाळावर पडलेले आलेले केस, ओले केस त्याने बाजूला केले. गौरी, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट आलं तेव्हा महादेवाने हलाहल पिलं होतं. आज माझ्या रक्तातील हे विष माझ्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी हलाहल बनले. जर मी ते पिऊन स्वतःला शुद्ध केलं नाही तर मी स्वतःला बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा राहणार नाही. तू घाबरू नकोस. तुझा रुद्र मृत्यूलाही हरवून परत येईल. विधी सुरू होण्यापूर्वी अंजनाने त्यांना एकांत दिला. रुद्रा, अर्ध्या तासाने मी तुला बोलवायला येईन. तोपर्यंत तुम्ही एकासोबत काही क्षण घालवा. ही शक्ती तुम्हाला त्या महायुद्धासाठी लागेल. रुद्र गौरीला घेऊन त्याच्या शयनकक्षात आला. तिथे मंद अंधार होता. खिडकीतून येणारा समुद्राचा आवाज आणि पावसाचा गंध खोलीत भरून निघाला होता. गौरीने रुद्राला घट्ट मिठी मारली. तिला वाटत होतं की जर तिने मिठी सोडली तर रुद्र कायमचा निघून जाईल. रुद्राने हळूच तिची हनुवटी वर केली. तिच्या डोळ्यातील भीती आणि प्रेम पाहून तो वितळला. त्याने तिचे अश्रू आपल्या ओठांनी टिपले. गौरी, आज रडायचं नाही. आज फक्त आमची ही शक्ती आम्हाला आठवायची आहे. त्याने अतिशय नाजूकपणे तिच्या साडीचा पदर बाजूला केला. त्याच्या बोटांचा स्पर्श जेव्हा तिच्या पोटावर झाला तेव्हा तिथे वाढणाऱ्या त्या अंशाची हालचाल त्याला जाणवली. रुद्राने खाली वाकून तिथे एक पवित्र चुंबन घेतले. बाळा, तुझा बाप परत येईल. तुला हे साम्राज्य सांभाळताना पाहायला मी नक्कीच येईल. गौरीने रुद्राला आपल्याकडे खेचले. त्या रात्री त्यांच्या प्रेमात एक वेगळीच उत्कटता होती. हा केवळ शारीरिक ओढा नव्हता, तर ते 2 आत्म्यांचे एकमेकात विलीन होणे होते. रुद्राने तिचे ओठ आपल्या अधरांनी टिपले. तो स्पर्श सुरुवातीला हळूवार होता, पण हळूहळू त्यात एक प्रकारचा हव्यास आणि वेदनाही मिसळली. गौरीने आपले हात रुद्राच्या मानेभोवती आवळले. त्यांच्या श्वासांची गती वाढली होती. रुद्राचे उबदार हात तिच्या शरीराच्या प्रत्येक अंगावर प्रेमाचा अभिषेक करत होते. गौरीने आपल्याला स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केले. त्या क्षणी त्यांना ना मृत्यूची भीती होती ना सिंडिकेटची काळजी. केवळ 2 जीव ज्यांनी एकमेकांसाठी जन्म घेतला होता ते एकमेकात विरघळत होते. रुद्राने तिच्या कानात कुजबुजले. गौरी, जर मी परत आलो नाही तर हे बाळ माझं रूप असेल. त्याला वाढवताना कधीही कमी पडू नकोस. तुम्ही परत येणार आणि आपण सोबतच त्याला वाढवणार. गौरी अधिकच आवेगाने त्याला प्रतिसाद दिला. त्या एकांतात त्यांच्या प्रेमाचा तो शृंगार एका महान यज्ञासारखा पवित्र होता. त्या स्मृती रुद्राला मृत्यूच्या दारातून परत खेचून आणण्यासाठी संजीवनी ठरणार होत्या. वेळ आली होती. 45 मिनिट उरली होती. रुद्र शून्य कक्षात पोहोचला. हा कक्ष पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनवला होता, पण मधोमध एक काळी पाषाणाची शिवपिंड होती. तिथल्या उपकरणांवर अमन काम करत होता. त्याने रुद्राच्या शरीराला अनेक सेन्सर्स लावले होते, जे थेट एका मोठ्या स्क्रीनला जोडले होते. सर, प्लॅन समजून घ्या. अमनचा आवाज गंभीर होता. आम्ही तुम्हाला एक कार्डिक अरेस्ट देणार आहोत. तुमचं हृदय 3 मिनिटांसाठी थांबेल. त्या 3 मिनिटात तुमच्या रक्तातील ते म्युटेट झालेलं विष आम्ही या मशीनद्वारे बाहेर काढून शुद्ध रक्त पुन्हा तुमच्या शरीरात सोडणार आहोत. पण जर 3 मिनिटांच्या वर 1 सेकंदही झाला तर तुमच्या मेंदूला
ऑक्सिजन मिळणार नाही आणि मी व्हेजिटेबल बनेन किंवा मरेन. मला माहिती आहे अमन, रुद्राने शांतपणे उत्तर दिले. विधी सुरू करा. अंजनाने मंत्रोच्चार सुरू केले. तिने रुद्राच्या कपाळावर भस्म लावले. रुद्रा, हा फक्त विधी नाही, ही शिवाज्ञा आहे. तुला तुझ्या मनावर ताबा ठेवावा लागेल. जेव्हा तुझं हृदय थांबेल तेव्हा तुला एक काळा अंधार दिसेल. तिथे तुला गौरीचा आवाज शोधायचा आहे. तोच तुला परत घेऊन येईल. रुद्राला एका विशेष टेबलावर झोपवण्यात आलं. गौरी बाजूला एका काचेच्या भिंतीमागे उभी होती. तिचे डोळे रुद्रावर खिळलेले होते. विधी सुरू होणारच होता तेवढ्यात बेटाच्या रडारवर एक मोठा सिग्नल चमकला. अमनला घामच फुटला. सर, धोका टळलेला नाही. सिंडिकेटचा ग्रँड मास्टर मेला असला तरी त्यांचे स्लीपर सेल्स ॲक्टिवेट झाले आहेत. बेटाच्या पश्चिमेकडून 5 कॉम्बॅट बोटी येत आहेत. काय? रुद्राने उठण्याचा प्रयत्न केला. नाही सर, तुम्ही हालचाल करू नका. विधी सुरू झाला आहे, अंजना ओरडली. अमन, तू जा. बाहेरची सुरक्षा तुला सांभाळावी लागेल. इथे मी आणि गौरी आहोत. अमनने आपली बंदूक काढली. मी त्यांना एका इंचानेही पुढे येऊ देणार नाही. अमन बाहेर धावला. आता परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. एका बाजूला रुद्राचा मृत्यूशी खेळ सुरू होणार होता आणि दुसऱ्या बाजूला बेटावर युद्ध पेटणार होतं. अंजनाने एक मोठे सुई रुद्राच्या छातीत थेट हृदयाच्या जवळ टोचली. ओम नमः शिवाय. तिने मंत्राचा जप केला आणि मशीनचे बटन दाबले. स्क्रीनवर रुद्राच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. 160, 180, 220 आणि अचानक पी एक लांबलचक आवाज आला. स्क्रीनवरील ती रेषा सरळ झाली. रुद्राचे हृदय थांबले होते. गौरीने काचेवर हात मारला. रुद्रजी. तिने मोठ्याने किंकाळी फोडली. अंजनाचे डोळे मिटलेले होते. तिचे ओठ वेगाने मंत्र पुटपुटत होते. तिने रक्ताच्या शुद्धीकरणाचे मशीन सुरू केले. रुद्राच्या नसांमधून काळपट रंगाचे रक्त बाहेर येऊ लागले आणि दुसऱ्या बाजूने लाल शुद्ध रक्त आत शिरू लागले. 1 मिनिट पूर्ण झाला. बाहेर गोळ्यांचे आवाज येत होते. अमन एकटाच 10 जणांशी लढत होता. ग्रेनेड्सचे स्फोट होत होते. राजवाडा हादरत होता. 2 मिनिट पूर्ण झाली. रुद्राचे शरीर थंड पडू लागले होते. त्याचा चेहरा निळा पडत होता. आई, काहीतरी करा, त्यांचं शरीर काळं पडते. गौरी रडत होती. अंजनाने घाम पुसला. संयम ठेव गौरी. संहितेनुसार रक्ताचं शुद्धीकरण 70% झालं आहे. अजून थोडा वेळ. रुद्राला स्वतःच्या आत काय चाललंय हे जाणवत नव्हतं. त्याला फक्त एक अथांग काळोख दिसत होता. तिथे ना आवाज होता ना प्रकाश. अचानक त्याला कोणाचे तरी हसणे ऐकू आले. रुद्रांश, तू इथेच राहण्यासाठी बनला आहेस? तू कशाला परत जातोयस? रुद्राने वळून पाहिले. समोर त्याच्याच रूपातील एक आकृती उभी होती, पण ती क्रूर होती. तू कोण आहेस? मी तुझ्यातलं ते विष आहे. जर तू परत गेलास तर तू सामान्य माणूस बनशील. जर तू इथे राहिलास तर तू अमर होशील. रुद्राला गौरीचा चेहरा आठवला. तिचा स्पर्श, तिचं ते प्रेम. मला अमरत्व नकोय, मला माझं आयुष्य हवंय. विधीच्या 2 मिनिट 45व्या सेकंदाला शून्य कक्षाचा दरवाजा धाडकन उघडला. पण तिथे अमन नव्हता. तिथे उभा होता सिंडिकेटचा उच्च पदस्थ अधिकारी, ज्याला रुद्राने कधीच पाहिलं नव्हतं. खूप छान विधी सुरू आहे, पण ते रक्त मला शुद्ध हवं होतं आणि ते आता तयार आहे. ज्या माणसाने अंजनावर बंदूक रोखली होती, गौरीने कशाचाही विचार न करता तिथला एक जड धातूचा स्टँड उचलला आणि त्या माणसाच्या डोक्यावर जोरात मारला. बंदूक खाली पडली. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. तो माणूस गौरीला मारणारच होता. तेवढ्यात जखमी झालेला अमन तिथे पोहोचला आणि त्याने त्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला. मॅडम, मशीनकडे बघा. अमन ओरडला. 3 मिनिटे पूर्ण झाली होती. अंजनाने घाईघाईने डिफिब्रिलेटर उचलले. रुद्रा, परत ये. तिने रुद्राच्या छातीवर इलेक्ट्रिक शॉट दिला. रुद्राचे शरीर झटकन वर उडाले, पण पुन्हा शांत पडले. दुसरा शॉक दिला. काहीच नाही झाले. तिसरा शॉक दिला. गौरीने आरडाओरडा सुरू केला. रुद्रजी, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या बाळाची शपथ आहे, परत या. अचानक स्क्रीनवर एक छोटीशी हालचाल झाली. धुकधुक. रुद्राच्या हृदयाने पुन्हा ठोका दिला. हळूहळू त्याचे श्वास सुरू झाले. त्याचे डोळे उघडले, पण ते डोळे रुद्राचे नव्हतेच. ते पूर्णपणे पांढरे झाले होते. त्याने टेबलावरून खाली उडी मारली. त्याच्या शरीरात एक अशी शक्ती संचारली होती जी विज्ञानाच्या पलीकडे होती. त्याने त्या
मृत सिंडिकेटच्या माणसाकडे पाहिले आणि त्याच्या नुसत्या नजरेने त्या माणसाच्या शरीराला आग लागली. गौरी आणि अमन स्तंभितच झाले. हा रुद्र होता की अजून कोणी? अंजनाने भीतीदायक नजरेने रुद्रकडे पाहिले. हे काय झालं? संहितेत असं काहीच लिहिलं नव्हतं. संजीवनी विधी यशस्वी झाला, पण रुद्राच्या आत काहीतरी नवीन जागृत झालं होतं. रुद्र गौरीकडे चालत आला. त्याने तिचा हात धरला. त्याचा स्पर्श आगीसारखा गरम होता. गौरी, आता आपल्याला कोणाचीही भीती नाही, कारण मी मृत्यूला मारून परत आलोय. पण सस्पेन्स इथेच संपला नाही. अमनने लॅपटॉपकडे पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. सर, आई, एक मोठी गडबड झाली आहे. काय झालं? मशीनने जेव्हा रक्त शुद्ध केलं तेव्हा त्यातलं विष पूर्णपणे गेलं नाही. उलट ते विष आता मॅडमच्या शरीरातून ट्रान्सफर होऊन त्या मशीनद्वारे बेटाच्या पाण्याच्या मुख्य स्रोतात मिसळलं गेलं आहे. पुढच्या अर्ध्या तासात या बेटावरील प्रत्येक माणूस त्या विषाचा बळी ठरेल. आणि त्याचवेळी गौरीला पुन्हा पोटात कळा येऊ लागल्या. यावेळी त्या कळा विषामुळे नव्हत्या. तिचं बाळ या जगाचा प्रकाश पाहण्यासाठी सज्ज झालं होतं. राजवाड्यावर शत्रूचे हल्ले सुरू होते. बेटावर विष पसरत होतं आणि गौरीला प्रसव वेदना, लेबर पेन सुरू झाल्या होत्या. रुद्र आता काय करणार? पुढचा भाग पण लगेच दिलेला आहे. एक भाग खूपच छोटा होतोय म्हणून. तर पुढचा भाग, प्रलयाचा अंश आणि रक्ताभिषिक्त जन्म. नीलकमल बेटावर आता नरक अवतरला होता. आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत होता, पण त्या पावसाने रक्ताचे डाग पुसण्याऐवजी ते चिखलात अधिकच गडद करत होते. शून्य कक्षामध्ये रुद्रांश उभा होता. त्याचे डोळे अजूनही शुभ्र पांढरे होते, जणू त्यात एखादा तारा विरघळला असावा. त्याच्या अंगातून एक अदृश्य उष्णता बाहेर पडत होती, ज्यामुळे त्याच्या शरीरावरील पाण्याचे थेंब वाफ होऊन उडून जात होते. रुद्रजी, गौरीच्या वेदनादायक किंकाळीने रुद्राची ती ध्यानस्थ अवस्था भंग झाली. तिच्या त्या प्रसव वेदना, ते लेबर पेन आता शिगेला पोहोचले होते. पण परिस्थिती अशी होती की तिथे ना डॉक्टर होते, ना कोणती वैद्यकीय मदत. बाहेर शत्रूच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू होता आणि बेटांच्या नळ्यामधून विषमिश्रित पाणी वाहत होते. अमन, आई, तुम्ही गौरीला सांभाळा, मी बाहेरचा कचरा साफ करून येतो. रुद्राचा आवाज पूर्वीसारखा नव्हता. त्यात एक प्रकारचा घुमारा होता, जणू अनेक आवाज एकत्र बोलत असावेत. रुद्र राजवाड्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडला. समोर सिंडिकेटचे शेवटचे आणि सर्वात घातक ब्लॅक कोब्रा कमांडोज होते. त्यांच्याकडे थर्मल बॅरियर तोडणारी शस्त्रे होती. त्यांनी जेव्हा रुद्राला पाहिले तेव्हा त्यांना वाटले की हा एखादं भूतच आहे. फायर! कमांडो लीडर जोरात ओरडला. 100 गोळ्या एकाच वेळी रुद्राच्या दिशेने सुटल्या. पण जे घडलं ते विज्ञानाला थक्क करणारं होतं. रुद्राने फक्त आपला उजवा हात हवेत फिरवला. त्याच्या शरीराभोवती असलेल्या त्या प्रचंड उष्णतेने गोळ्या हवेतच वितळल्या आणि शिशाचा पाऊस जमिनीवर पडला. रुद्र धावला नाही, तो हवेत तरंगल्यासारखा वेगाने शत्रूच्या जवळ पोहोचला. त्याच्या एका हाताच्या फटक्याने 3 कमांडोजचे मानेचे हाड काचेसारखे तडकले. त्याने कोणाची बंदूक हिसकावली नाही किंवा तलवार काढली नाही. त्याच्या स्पर्शातच आता विद्युत आणि अग्नीचा मिलाफ होता. ज्याला तो स्पर्श करत होता त्याचे शरीर आतून जळून कोळसा होत होते. हा माणूस नाहीये, हा सैतान आहे, पळा! कमांडोजमध्ये पळापळ सुरू झाली. पण रुद्राने आज कोणालाही सोडायची शपथ घेतली होती. त्याने जमिनीवर हात मारला आणि एक शॉक वेव्ह निर्माण झाली, ज्याने समुद्राच्या लाटांना 10 फूट उंच उडवले आणि शत्रूच्या सर्व बोटी दगडावर आदळून उद्ध्वस्त केल्या. अवघ्या 10 मिनिटात रुद्राने बेटावरील शत्रूचा नायनाट केला होता. पण खरं संकट तर आत होतं. रुद्र धावत गौरीकडे गेला. त्याची ती पांढरी दृष्टी आता हळूहळू सामान्य होत होती, पण त्याच्या हातातील उष्णता अजूनही होती. त्याने गौरीचा हात पकडला. रुद्रजी, खूप त्रास होतोय, मला वाटतंय की मी नाही वाचणार. गौरीने घामाने डबडबलेली होती. तिचे डोळे मिटत होते. रुद्रने तिला आपल्या मिठीत घेतले. त्याने आपले डोके तिच्या कपाळावर टेकवले. गौरी, आठव, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो त्या पावसात, जेव्हा तू माझ्यावर रागवली होतीस. तू इतकी खंबीर आहेस की मृत्यूलाही तू परत पाठवलंस.
आज आपल्या अंशासाठी तुला लढावं लागेल. गौरीला तो स्पर्श जाणवला. रुद्राच्या स्पर्शात आता केवळ उष्णता नव्हती, तर एक प्रकारची हिलिंग पॉवर होती. तिने डोळे उघडले आणि रुद्राच्या डोळ्यात पाहिले. त्या संकटाच्या क्षणीही त्यांच्यात एक मूक संवाद घडला. रुद्राने तिच्या ओठांवर एक दीर्घ आश्वासक चुंबन घेतले. त्या चुंबनातून त्याने आपली उरली सुरली शक्ती तिच्या शरीरात संक्रमित केली. मी तुझ्यासोबत आहे गौरी, प्रत्येक श्वासात असेन, तो तिच्या कानात कुजबुजला. गौरीच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारली होती. तिने पुन्हा एकदा जोर लावला. बाहेर अमन रक्ताने माखलेला होता, पण तो थांबला नव्हता. त्याला माहीत होतं की बेटाच्या वॉटर सप्लायमध्ये ते विष मिसळलं आहे. जर ते पाणी राजवाड्याच्या टाकीत पोहोचलं तर गौरी आणि बाळाला इन्फेक्शन होऊन त्यांचा जागीच मृत्यू होऊ शकला असता. अमनने कंट्रोल रूमकडे धाव घेतली. तिथे सर्व वायर्स कापल्या गेल्या होत्या. शिट, हे मॅन्युअली बंद करावं लागेल, अमन स्वतःशीच ओरडला. तो मुख्य वॉल्व्हजवळ पोहोचला, जो समुद्राच्या लाटांच्या अगदी जवळ होता. तिथे सिंडिकेटचा एक जखमी कमांडो लपला होता. त्याने अमनच्या पायावर गोळी झाडली. अमन जमिनीवर कोसळला. तू तू हे पाणी थांबवू शकणार नाहीस. हे बेट रक्ताने न्हावून निघेल, कमांडो हसत म्हणाला. अमनने आपल्या जखमेची पर्वा न करता रांगत रांगत तो जड लोखंडी वॉल पकडला. त्याने आपल्या पूर्ण ताकदीने तो फिरवला. कमांडोने पुन्हा गोळी चालवली, पण अमनने वॉल थांबवलं नाही. कडाक असा आवाज झाला आणि पाणी थांबलं. अमनने आपली पिस्तूल काढून त्या कमांडोचा खेळ संपवला. पण अमन आता स्वतः मृत्यूच्या दारात होता. सर, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, तो पुटपुटला आणि शुद्ध हरपला. शून्य कक्षात अंजना काहीतरी शोधत होती. तिच्या हातात एक जुना तांब्याचा कलश होता. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य दोन्ही होते. रुद्रा, इकडे ये, तिने हाक मारली. रुद्र तिथे पोहोचला. काय झालं आई? बाळाचा जन्म सामान्य मार्गाने होणार नाही. तुझ्या रक्तातील त्या विषाने बाळाच्या भोवती एक कडक कवच तयार केलं आहे. ते कवच तोडण्यासाठी तुला संहितेतील रक्तमंत्र वापरावा लागेल. पण हा मंत्र वापरला की तुझ्या शरीरातील ती पांढरी शक्ती कायमची निघून जाईल. तू पुन्हा एक सामान्य माणूस बनशील. तू तयार आहेस का? रुद्राने गौरीकडे पाहिलं, जी आता मरणासन्न अवस्थेत होती. आई, मला जगाचा नायक बनायचं नाहीये. मला फक्त माझ्या पत्नीचा पती आणि माझ्या मुलाचा बाप बनायचा आहे. मंत्र सुरू कर. अंजनाने मंत्रोच्चार सुरू केले. रुद्राने आपला हात गौरीच्या पोटावर ठेवला. त्याच्या हातातून पुन्हा एकदा तो पांढरा शुभ्र प्रकाश बाहेर पडला. गौरीने एक शेवटची प्रचंड किंकाळी फोडली आणि अखेर त्या शांततेत एका लहान जीवाचा रडण्याचा आवाज घुमला. बाळाचा जन्म झाला होता, पण हे बाळ सामान्य नव्हतं. बाळाच्या अंगावर रक्ताचे डाग नव्हते, तर त्याच्या अंगावर सोन्यासारखी एक चमक होती. त्याने डोळे उघडले आणि त्याचे डोळे हुबेहूब रुद्रासारखे शुभ्र पांढरे होते. रुद्राने बाळाला हातात घेतले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्याने बाळाला गौरीच्या जवळ नेले. गौरीने आपल्या बाळाला पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर जगातील सर्वात सुंदर हास्य उमटले. पण त्याच क्षणी राजवाडा पुन्हा एकदा हादरला. अजून संपलेलं नाहीये रुद्रा, एक खणखणीत आवाज राजवाड्यात घुमला. रुद्राने मागे वळून पाहिले. तिथे एक आकृती उभी होती, जिला पाहून अंजनाच्या हातातील कलश खाली पडला. तो दुसरा तिसरा कोणी नसून रुद्राचे वडील विक्रम प्रताप सिंह होते, ज्यांना सर्वांनी मृत मानले होते. बाबा, रुद्राच्या आवाजात विश्वास नव्हता. हो रुद्रा, मी जिवंत आहे आणि मीच सिंडिकेटला हे सर्व करण्यासाठी भाग पाडलं, विक्रम प्रताप सिंह थंडपणे म्हणाले. पण का? कारण मला पाहायचं होतं की माझ्या रक्ताचा अंश, रुद्रांश, त्या संहितेच्या अंतिम शक्तीसाठी पात्र आहे की नाही. आणि आज या बाळाच्या जन्माने सिद्ध झालं की अंतिम शक्ती तुझ्याकडे नाही, तर या बाळाकडे आहे. हे बाळ साक्षात कालभैरवाचा अवतार आहे आणि आता हे बाळ माझ्यासोबत येईल. सिंडिकेटचा खरा मालक मी आहे. रुद्राच्या पायाखालची जमीनच सरकली. हे सर्व ऐकलं आणि तो हादरलाच. ज्या बापाच्या नावाने त्याने आजवर युद्ध केलं, तोच बाप त्याचा सर्वात मोठा शत्रू निघाला होता. विक्रम प्रताप सिंह यांनी खिशातून एक रिमोट काढला
अमनने पाणी थांबवलं. पण मी बेटाच्या चारही कोपऱ्यात असलेले डिस्ट्रक्शन बॉम्ब्स ॲक्टिवेट केले आहेत. तुझ्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर हे बाळ मला दे आणि स्वतःचे साम्राज्य वाचव, किंवा या बेटासोबत स्वतःच्या कुटुंबाची राख होताना बघ. गौरीने बाळाला छातीशी घट्ट धरले. रुद्राचे डोळे पुन्हा एकदा पांढरे होऊ लागले, पण यावेळी त्यात रागापेक्षा जास्त ज्वाला होती. बाबा, तुम्ही सिंह असाल, पण विसरू नका मी रुद्रांश आहे. आणि महादेवाचा अवतार स्वतःच्या अंशाला वाचवण्यासाठी पूर्ण सृष्टीचा अंत करायलाही मागे पुढे पाहत नाही. रुद्राने एक पाऊल पुढे टाकले आणि त्याच्या अंगातून बाहेर पडणाऱ्या आगीने राजवाड्याच्या भिंती वितळू लागल्या. आता युद्ध कोण्या परक्याशी नव्हतं, तर रक्ताशी होतं. पुढचा भाग. असे 3 भाग आहेत बहुतेक. रक्ताचा शत्रू आणि श्वासाचे तांडव. बाहेर समुद्राचा कल्लोळ सुरू होता, पण राजवाड्याच्या त्या शून्य कक्षात मात्र त्यापेक्षाही भयानक वादळ निर्माण झालं होतं. समोर उभा होता विक्रम प्रताप सिंह, ज्याला रुद्राने आपला आदर्श मानले होते, ज्याच्या नावाने त्याने आजवर अन्यायाविरुद्ध तलवार उचलली होती. पण तोच बाप एका सैतानाच्या रूपात समोर आला होता. बाबा, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही जिवंत आहात हे पाहून मला आनंद व्हायला हवा, पण तुमची ही रूपं पाहून मला स्वतःच्या रक्ताची लाज वाटते. रुद्राचा आवाज रागाने कापला जात होता. विक्रम प्रताप सिंह कुत्सितपणे हसले. लाज? रुद्रा, या जगात फक्त शक्तीची पूजा होते. तू ज्याला शिवाज्ञा म्हणतोस ते माझ्यासाठी केवळ एक हत्यार होतं, ज्याने मी तुला तयार केलं. मला माहिती होतं की जोपर्यंत तू मृत्यूच्या उंबरठ्यावर जात नाहीस, तोपर्यंत तुझ्या रक्तातील त्या कोडचा 3रा भाग ॲक्टिवेट होणार नाही. आणि तो भाग म्हणजे हे बाळ. गौरीने आपल्या बाळाला छातीशी अधिक घट्ट धरले. तिचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने भरलेले होते. तुम्ही एक आजोबा आहात आणि या निष्पाप जीवाचा वापर तुम्ही स्वतःच्या सत्तेसाठी करणार? सत्तेसाठी नाही गौरी, अमरत्वासाठी, विक्रम कडाडले. या बाळाच्या स्टेम सेल्समध्ये जी शक्ती आहे ती मला जिवंत देव बनवू शकते. रुद्रा, बाजूला हो आणि ते बाळ माझ्या स्वाधीन कर, नाहीतर हे बेट तुझ्या डोळ्यांदेखत राख होईल. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. विक्रमच्या मागे सिंडिकेटचे शेवटचे इलिट गार्ड्स उभे होते, ज्यांच्याकडे अत्याधुनिक लेझर रायफल्स होत्या. रुद्राला माहीत होते की तो एकाच वेळी सर्वांशी लढू शकणार नाही. त्याने हळूच गौरीला जवळ घेतले. गौरी, माझ्या डोळ्यात बघ. रुद्र कुजबुजला. गौरीने त्याच्या पांढऱ्या होत चाललेल्या डोळ्यात पाहिले. त्या भयावह वातावरणातही रुद्राच्या नजरेत तिच्यासाठी अथांग प्रेम होते. त्याने तिला राजवाड्याच्या एका कोपऱ्यात, जिथे एक मजबूत खांब होता, तिथे नेले. शत्रूच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला होता, पण रुद्राने आपल्या शरीराची ढाल बनवून तिला सुरक्षित ठेवले होते. रुद्रजी, जर आपण वाचलो नाही तर मला हे सांगायचं आहे की मी तुमच्यावर जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम केलंय. गौरीने रडत रडत त्याचे ओठ आपल्या हातांनी स्पर्शले. रुद्राने तिला पुन्हा एकदा आपल्या बाहुपाशात ओढले. मृत्यूदारात उभा असतानाही त्यांच्यातील तो ओलावा कमी झाला नव्हता. त्याने तिचे अश्रू आपल्या ओठांनी टिपले आणि तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतले. गौरी, तुला आठवतंय नाशिकच्या त्या डोंगरावरील आपली ती रात्र, जेव्हा आपण श्वास विसरून एकमेकांना हरवलो होतो? ते प्रेम हीच माझी शक्ती आहे. जोपर्यंत माझ्या अंगात रक्ताचा एक एक थेंब आहे, तोपर्यंत तुझा हा रुद्र तुला आणि आपल्या बाळाला काहीच होऊ देणार नाही. त्या संकटाच्या क्षणी रुद्राने गौरीच्या ओठांवर आपले अधर टेकवले. तो स्पर्श केवळ शृंगार नव्हता, तर ती एक शपथ होती, मृत्यूलाही परतवून लावण्याची. त्या काही सेकंदाच्या उत्कट मिलनाने रुद्राच्या शरीरातील शिवाज्ञा जागृत झाली. त्याच्या नसांमध्ये आता रक्त नाही, तर लाव्हा वाहत असल्यासारखी उष्णता निर्माण झाली. विक्रमने रिमोटचे बटन दाबले. तुझ्याकडे आता फक्त 10 मिनिटं आहेत. रुद्रा, संपूर्ण बेटावर असलेले पल्स बॉम्ब ॲक्टिवेट झाले आहेत. 10 मिनिटात हा राजवाडा आणि हे बेट समुद्राच्या तळाशी असेल. निर्णय तुझा आहे. विक्रमने आपल्या गार्ड्सना इशारा केला. गोळ्यांचा पाऊस सुरू झाला. रुद्र आपल्या मानवी वेगाच्या पलीकडे होता. तो एका सावलीसारखा हालचाल करत होता. त्याने आपल्या हातातील त्या पांढऱ्या ऊर्जेने गार्ड्सच्या गोळ्या हवेतच थांबवल्या. तिकडे रक्ताने माखलेल्या अमन शुद्धीवर आला होता. त्याने आपल्या कानातील हँडसेटमधून रुद्राशी संपर्क साधला.
सर, मी जिवंत आहे. मी बॉम्ब सिस्टीम हॅक करण्याचा प्रयत्न करतोय, पण विक्रम सरांनी त्याला एक बायोमेट्रिक लॉक लावले. मला त्यांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्याचा स्कॅन हवा आहे. रुद्राने ते ऐकले आणि त्याची नजर विक्रमवर स्थिर झाली. अमन, तू तुझं काम कर. मी बाबांना माझ्यासमोर गुडघ्यावर आणतो. रुद्र राजवाड्याच्या हॉलच्या मध्यभागी आला. विक्रम प्रताप सिंहने आपले जॅकेट काढले. धक्कादायक गोष्ट ही होती की विक्रमच्या शरीरावर अनेक ठिकाणी निळ्या रंगाच्या नसा चमकत होत्या. त्यांनी सिंडिकेटच्या सुपर सोल्जर सिरमचा वापर स्वतःवर केला होता. ये रुद्रा, बघूया जुन्या वाघाची ताकद जास्त आहे की नवीन रक्ताची. विक्रम गरजले. दोघांमध्ये युद्ध सुरू झाले होते. विक्रमचा वेग आणि ताकद अफाट होती. त्यांनी रुद्राला उचलून एका भिंतीवर आदळले. भिंत काचेसारखी तडकली. रुद्राला रक्ताची गुळणी आली, पण तो लगेच उठला. बाबा, तुम्ही मला युद्ध शिकवलं, पण तुम्ही हे विसरलात की युद्धामागे एक धर्म असतो. तुम्ही अधर्माचा मार्ग निवडलाय. रुद्राने हवेत झेप घेतली आणि विक्रमच्या छातीवर लाथ मारली. दोघेही राजवाड्याच्या छतावर पोहोचले. खाली अथांग समुद्र, वर विजांचा कडकडाट. विक्रमने एक लेझर तलवार काढली. रुद्र मात्र रिकाम्या हाताने उभा होता. त्याच्या हातातील ती पांढरी ऊर्जा आता एका तलवारीच्या आकारात रूपांतरित झाली होती. खाली कक्षात अंजना आणि गौरी बाळाला घेऊन सुरक्षित जागा शोधत होत्या. अचानक बाळाने रडणे थांबवले. बाळाचे ते पांढरे डोळे आता चमकदार निळ्या रंगात बदलले होते. बाळाच्या शरीरातून एक प्रकाश बाहेर पडू लागला. तो राजवाड्याच्या भिंतीमधून आरपार जात होता. अंजना, आई, हे काय होते? बाळ असं का करते? गौरी घाबरली होती. अंजनाने बाळाच्या डोळ्यात पाहिले. गौरी, हे बाळ साक्षात कालभैरवाचा अंश आहे. याच्या जन्माने रुद्राची शक्ती 100 पटीने वाढली आहे. हे बाळ रुद्राला अचानक एक नवी ताकद जाणवली. रुद्राला ऊर्जा पुरवते. खरंच, छतावर लढणाऱ्या रुद्राला अचानक एक नवी ताकद जाणवली. त्याच्या जखमा आपोआप भरून येऊ लागल्या. विक्रमला हे पाहून धक्का बसला. हे शक्य नाही. त्या बाळाची शक्ती इतक्या लवकर कशी जागृत झाली? वेळ संपली आहे रुद्रा, 5 मिनिट उरली आहेत. विक्रम ओरडले. रुद्राने कशाचीही न पर्वा करता विक्रमवर हल्ला केला. यावेळी रुद्राच्या अंगात एक वेगळी चपळता होती. त्याने विक्रमच्या हातातील तलवार हिसकावून घेतली आणि त्यांना जमिनीवर दाबले. अमन, आता स्कॅन कर. रुद्राने विक्रमचा चेहरा आपल्या हाताने घट्ट पकडला आणि सिस्टीमकडे वळवला. स्कॅनिंग कंप्लीट. बॉम्ब डिफ्यूज होत आहेत. अमनचा आवाज आला. विक्रम पराभूत झाले होते, पण त्यांच्या डोळ्यात अजूनही तोच क्रूर भाव होता. तुला वाटतं तू जिंकलास रुद्रा? सिंडिकेटचा मी फक्त मालक नाहीये. माझ्या मागे एक अशी शक्ती आहे जिच्यासमोर तू एक कीटक आहेस. माझं मरण ही त्या शक्तीच्या आगमनाची नांदी असेल. विक्रमने स्वतःच्या दातात लपवलेली विषाची गोळी खाण्याचा प्रयत्न केला, पण रुद्राने त्यांचा हात झटकला. नाही बाबा, तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा कायद्याने मिळेल. मृत्यू हा तुमच्यासाठी खूप सोपा मार्ग असेल. बाहेरचा पाऊस थांबला होता. अमन आणि राजवाड्याची उरलेली सिक्युरिटी आता विक्रमला ताब्यात घेत होती. रुद्र खाली आला आणि त्याने गौरीला मिठी मारली. बाळाने रुद्राकडे पाहून एक निरागस स्मित हास्य केलं. सगळं संपलं रुद्रजी. गौरी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली. नाही गौरी, बाबांनी जे सांगितलं ते खरं असू शकतं. ही तर फक्त सुरुवात आहे. रुद्राचा चेहरा गंभीर होता. तेवढ्यात अमन धावत आला. त्याच्या हातात एक टॅबलेट होता. सर, विक्रम सरांच्या गुप्त फाईल्समधून एक असा मेसेज मिळाला आहे जो वाचून तुमचे पाय लटपटतील. रुद्राने तो मेसेज वाचला. मेसेजमध्ये फक्त एकच वाक्य होतं. प्रोजेक्ट रुद्रांश यशस्वी झाला आहे. आता कालभैरवाचा अंश आमच्या प्रयोगशाळेत येण्याची वाट पाहत आहोत. स्वाक्षरी एक्स. रुद्राला जाणवले की त्याचा बाप सिंडिकेटचा मालक नव्हता, तर तो केवळ एका मोठ्या खेळातील एक मोहरा होता. खरा मास्टर माइंड अजूनही पडद्यामागे होता. आणि त्याच क्षणी बेटाच्या आकाशात एक विशाल काळ्या रंगाचं विमान दिसलं. त्या विमानातून हजारो लहान लहान ड्रोन्स बेटावर उतरू लागले. सर, हे ड्रोन आपल्यावर हल्ला करत नाहीत, ते काहीतरी स्कॅन करत आहेत. अमन ओरडला. ड्रोनने बाळाला स्कॅन केले आणि एक जोरात आवाज आला. टार्गेट कन्फर्म. डिलिव्हरी अपेक्षित.
रुद्राने आपली तलवार पुन्हा एकदा घट्ट पकडली. अमन, गौरीला आणाय, बाळाला घेऊन गुप्त बोगद्यातून बाहेर पड, मी यांना रोखतो. पण रुद्रजी, तुम्ही एकटे? मी एकटा नाहीये गौरी, माझ्यासोबत शिवाज्ञा आहे. रुद्राचे डोळे पुन्हा एकदा त्या अघोरी पांढऱ्या प्रकाशाने चमकू लागले. आता लढा सिंडिकेटशी नव्हता, तर एका अशा अज्ञात शक्तीशी होता जिने रुद्राच्या जन्मापासूनच हे सर्व चक्रव्यूह रचले होते. रुद्र राजवाड्याच्या अंगणात उभा होता. हजारो ड्रोन्स त्याच्या भोवती फिरू लागले. त्या ड्रोन्सच्या प्रकाशात एक आकृती विमानातून खाली उतरली. ती आकृती मानवी नव्हती, तर एक सायबॉर्ग होती, ज्याच्या छातीवर रुद्रांशाचाच लोगो होता. कोण आहात तुम्ही? रुद्र ओरडला. त्या सायबॉर्गने आपला शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट काढलं. आत आलेला चेहरा पाहून रुद्राच्या हातातील तलवार खाली पडली. तो चेहरा हुबेहूब रुद्रासारखाच होता. मी तुझा भूतकाळ आहे रुद्रा, आणि मीच तुझा भविष्यकाळ आहे, तो हुबेहूब रुद्रासारखा दिसणारा माणूस म्हणाला. आणि आपल्याच रूपातील शत्रूशी रुद्र कसा लढणार हे पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढच्या भागाची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल भाग आल्या. आणि कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका.